विनोद गंभीर चेहरा करून म्हणाला, भानगड सुरुवातीपासून ऐका. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रेमसागरचा खून करण्याचा प्रयत्न कुणीही करत नाहीये. काय? मी आणि माधुरी एकाच वेळी उद्गारलो. आहे का नाही मजेशीर गोष्ट? मी काहीसा गोंधळून जात म्हणालो, पण मग ते झालं ते सगळं. अरे पण एकाएकी माझं बोलणं मध्येच तोडत माधुरी विनोदकडे बघत म्हणाली, तुला असं तर म्हणायचं नाहीये ना की हा सगळा एक पब्लिसिटी स्टंट होता? करेक्ट आहे, विनोद म्हणाला. अगं तू स्वतः फिल्म लाईनशी संबंधित असल्यामुळे ही गोष्ट विक्रम साहेबांपेक्षा तुझ्या लवकर लक्षात आली. प्रेमसागरच्या खुनाचे प्रयत्न हा सगळा पूर्णपणे बनाव होता, पब्लिसिटी स्टंट होता. प्रेमसागरचं नाव पुन्हा एकदा सिनेरसिकांच्या चर्चेचा विषय व्हावा म्हणून योजलेली युक्ती होती ती. अरे बापरे, ही म्हणजे कमालच आहे. मी खरोखर आश्चर्यचकित झालो होतो. कमाल तर आहेच. काय आहे ना, प्रेमसागरचं सुपरस्टार पदच नाही तर त्याचं सगळं फिल्मी करिअर धोक्यात आलेलं होतं. त्याच्या भोवतीचं प्रसिद्धीचं वलय कमी व्हायला लागलं होतं. ते टिकवण्यासाठी, पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये येण्यासाठी प्रेमसागरच्या दृष्टीनं हाच एकमेव उपाय होता. प्रेमसागरच्या दृष्टीनं असं काही घडणं आवश्यक होतं की ज्यामुळे त्याच्या संदर्भात सगळीकडे प्रचंड खळबळ माजायला हवी होती. सगळीकडे त्याच्याच नावाची चर्चा व्हायला हवी होती. तसं झालं की तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला असता आणि मग सगळ्या चित्रपटसृष्टीचं आणि सिनेरसिकांचं लक्ष पुन्हा एकदा त्याच्याकडे आकर्षित झालं असतं. मग त्याच्या या पब्लिसिटीचा फायदा घेण्यासाठी सगळे निर्माते पुन्हा एकदा त्याच्या मागे धावत सुटले असते. आणि त्याचसाठी तिने निताशा नावाच्या आपल्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणीशी लग्न करतोय ही घोषणा करून टाकली. पण त्याचा त्याला अपेक्षित तेवढा फायदा झाला नाही, म्हणून मग प्रेमसागरच्या डोक्यातनं या नवीन योजनेचा जन्म झाला. कोणीतरी आपला खून करायच्या प्रयत्नात आहे असं तो जाहीर करायच्या प्रयत्नाला लागला. पण म्हणजे हे असं कसं काय प्रसिद्ध करायचं की कोणीतरी माझा खून करायचा प्रयत्न करतोय? कारण प्रेमसागरला अशा जबरदस्त पब्लिसिटीची अत्यंत आवश्यकता होती. सध्या त्याच्या हातात एकच चित्रपट होता आणि तो म्हणजे आज का आदमी, आणि तो सुद्धा जवळजवळ पूर्ण होत आलेला होता आणि नवीन कुठला निर्माता त्याच्याकडे आलेला नव्हता. आज का आदमी पूर्ण होण्यापूर्वी त्याच्या एखाद्या नवीन चित्रपटाची घोषणा झाली नसती तर एवढा मोठा ॲक्टर असूनही प्रेमसागर बेकार झाला असता. सिने मॅगझिन्समधनं त्याचं नाव छापून येणं बंद झालं असतं आणि मग हळूहळू सिनेरसिकसुद्धा त्याला विसरून गेले असते. मग अशा परिस्थितीत काहीतरी जबरदस्त पब्लिसिटी स्टंट केल्याशिवाय निर्मात्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जाणार नाही याची प्रेमसागरला कल्पना आली होती. आणि म्हणून त्यासाठी कोणीतरी आपला खून करायच्या प्रयत्नात आहे अशी अफवा त्यांनी पसरली, माधुरीने विचारलं. पण हे काम त्याच्या एकट्याच्यानं होणार नाही याची त्याला जाणीव होती आणि म्हणून त्यांनी मला आपल्या योजनेत सहभागी करून घेतलेलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आपल्याच नावे एक धमकीचं पत्र माझ्याकडून टाईप करून घेतलं. ते पत्र त्यांनी स्वतःच आपल्या सुटाच्या खिशात ठेवलेलं होतं आणि योग्य वेळी भर सेटवर ते काढून संतापण्याचं नाटकसुद्धा केलं होतं. ही अर्थात त्यांनी ठरवलेल्या योजनेची फक्त सुरुवात होती. आणि मग रिव्हॉल्व्हरमध्ये नकली गोळ्या काढून त्या जागी खऱ्या गोळ्या प्रेमसागरने भरल्या होत्या. अर्थात भटनागरनं त्या शॉटसाठी उपयोगात आणलं जाणारं त्या रिव्हॉल्व्हर चेक करून प्रशांतकडे दिलं होतं आणि प्रशांतला याची काही कल्पना नसल्यामुळे त्यांनी ड्रेसिंग रूममधल्या टेबलवर ते ठेवून दिलं. त्यातल्या नकली गोळ्या काढून त्या जागी 2 खऱ्या गोळ्या भरणं प्रेमसागरला त्यामुळे फार सोपं गेलं. नंतर अगदी सहजपणे फक्त चाळा म्हणून त्यांनी ते रिव्हॉल्व्हर उचललं, फायर केलं. लोकांना मात्र प्रेमसागरचं दैव बलवत्तर म्हणून तो वाचला असं वाटलं. नंतर प्रेमसागरने मला या घटनेचा विस्तृत रिपोर्ट टाईप करून फिल्मी दुनियाला पाठवायला सांगितलं. मला वाटतं या घटनेची सूचना पोलिसांना मुद्दाम दिली गेली नव्हती, कारण पोलिसांना सूचना दिली असती तर ही बातमी सगळ्या वर्तमानपत्रात छापली गेली असती. पण निनावी पाठवलेल्या त्या रिपोर्टमुळे ही घटना फक्त फिल्मी दुनियातच छापली गेली.
बरोबर आहे, कारण यामागचं कारण असं आहे की पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेऊ नये असं प्रेमसागरला वाटतच होतं ना. कारण त्याला भीती वाटत होती की पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली तर कदाचित हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे हे त्यांच्या लक्षात येईल. आणि म्हणूनच नाही, पण फिल्मी दुनियात आलेल्या त्या घटनेची माहिती वाचून पोलीस नंतरही चौकशीसाठी येऊ शकले असते, जसे ते विषप्रयोगाच्या घटनेनंतर आलेले होते. एक दोन घटना घडल्यानंतर पोलीस आले असते ना तरी त्यामुळे फारसा काही फरक पडला नसता. पोलिसांनी लगेचच दखल घेऊ नये एवढीच त्याची इच्छा होती. कारण घटना ताजी असताना पोलीस आले आणि त्यांच्या हातात असं एखादं सूत्र लागलं की हा सगळा बनाव आहे, तर प्रेमसागरच्या सगळ्या योजनेवरच पाणी पडायची भीती त्याला वाटत होती. विषप्रयोगाची घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलीस आले, पण तोपर्यंत ती विषयुक्त सँडविचेस फेकून देण्यात आलेली होती. आणि साबणाचं पाणी प्यायल्यामुळे प्रेमसागरच्या पोटातून निघालेली सगळी घाण स्वच्छ करण्यात आली होती. त्यामुळे साहजिकच तपासासाठी पोलिसांच्या हातात तसं काही लागलं नाही ना. मग त्या सँडविचमध्ये विष कोणी घातलं होतं? मी. हां, पण प्रेमसागरनं जे सँडविच खाल्लं होतं ना त्यात विष नव्हतं. सँडविच खाल्ल्यानंतर पोटात दुखत असल्याचा प्रेमसागरनं केवळ अभिनय केला होता. अगदी खराखुरा वाटावा असा त्याने अभिनय केला. खरं सांगतो, तो एक फार जबरदस्त ताकदीचा नट आहे हो. म्हणजे तिथे हजर असलेल्या कोणालाही तो अभिनय करतोय अशी शंका सुद्धा आली नाही. मी त्याला साबणाचं पाणी पाजलं. साबण पोटात गेल्यामुळे प्रेमसागर वॉमिटिंग करायला लागला. मग सगळेजण त्या प्रकारानं गडबडून गेले. सगळ्यांचं लक्ष साहजिक होतं की प्रेमसागरवर केंद्रित झालं आणि त्या गडबडीचा फायदा घेत मी प्रेमसागरनं खाल्लेलं अर्धवट सँडविच उचललं, खिशात टाकलं आणि त्या जागी तसंच थोडंसं खाल्लेलं सँडविच ठेवून दिलं आणि त्या सँडविचमध्ये मी विष घातलं. मग या घटनेचा रिपोर्टही मीच टाईप केला, फिल्मी दुनियाला पाठवून दिला. विक्रमसाहेब, या दोन घटनांनी फिल्मी वर्तुळात जबरदस्त खळबळ माजली होती. प्रेमसागरला अपेक्षित असणारी पब्लिसिटी मिळाली होती. सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. म्हणजेच त्याचा पब्लिसिटी स्टंट यशस्वी झाला होता. आणि तेव्हाच मी प्रेमसागरला सल्ला दिला होता की आता हा सगळा प्रकार एवढ्यावर थांबवायला हवा. कारण त्याला हवी तशी पब्लिसिटी तर मिळाली होती ना, शिवाय पोलिसांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं होतं. आता आणखीन काही नवीन घटना घडली तर गडबड व्हायची शक्यता होती. आणि तशी काही गडबड झाली तर आत्तापर्यंतच्या सगळ्यावर पाणी पडायची शक्यता होती. पण प्रेमसागरने माझं ऐकलं नाही. कारण त्यापूर्वीच कारमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या घटनेची त्यांनी रूपरेषा तयार केली होती. आणि ही घटना शेवटची असेल असं त्यांनी मला सांगितलं. विनोद क्षणभर थांबला. त्यांनी डोळे मिटून घेतले. मी आणि माधुरी एखादी अद्भुत कथा ऐकत असल्यासारखं त्याच्याकडे उत्सुक नजरेनं बघत होतो. क्षणभरानं तो पुन्हा सांगायला लागला. प्रेमसागरच्या सांगण्यावरनं मी बॉम्ब बनवला आणि त्याच्या त्या लाल रंगाच्या विदेशी कारमध्ये फिट केला. बॉम्ब बनवण्याची मला माहिती होती, त्यामुळे कुठला बॉम्ब किती परिणामकारक आहे, त्यामुळे कितपत नुकसान होऊ शकेल याची सुद्धा मला माहिती आहे. मी बनवलेला बॉम्ब फारसा शक्तिशाली नव्हता. इग्निशन ऑन करताच बॉम्बचा स्फोट होणार होता आणि त्या स्फोटामुळे फक्त कारचं बॉनेट उडणार होतं. त्यापेक्षा अधिक नुकसान व्हायची शक्यताच नव्हती. कारच्या आत ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या प्रेमसागरला काही इलाज व्हायची अजिबात शक्यता नव्हती. म्हणजे ही घटना सुद्धा प्रेमसागर बरोबर व्हायचा प्लॅन होता. अर्थात. मग हा भटनागर मध्येच कुठनं टपकला. आता हीच गोष्ट मी सुद्धा नंतर प्रेमसागरला विचारली. तो म्हणाला इग्निशन ऑन करताच बॉम्बचा स्फोट होणार होता. या विचाराने तो थोडाफार भयभीत झाला होता आणि त्याच वेळी भटनागरनं त्याच्याकडे थोड्या वेळापुरती त्याच्या कारची चावी मागितली आणि त्या क्षणी त्याच्या डोक्यात एक वेगळाच विचार आला. त्यांनी विचार केला की भटनागरच्या हजेरीत जरी कारमध्ये बॉम्बचा स्फोट झाला असता तरी सगळेजण हेच समजले असते ना की हा सुद्धा त्याच्या खुनाचा प्रयत्न होता. आणि हाच विचार करून त्यांनी कारची चावी भटनागरला देऊन टाकली. नंतरचं तुम्हाला माहितीच आहे.
भटनागरनं इग्निशन ऑन करताच कारचे आणि त्या स्फोटात तुकडे तुकडे झाले. नाही, पण हे कसं काय शक्य झालं ना? कारण तू तर म्हणत होतास की तो बॉम्ब फारसा शक्तिशाली नव्हता. केवळ स्फोट होऊन कारचं फक्त बॉनेट त्या स्फोटात उडणार होतं. मी खरं तेच सांगितलं. अहो, कारची ती दुर्दशा बघून मी सुद्धा त्यावेळी इतका चकित झालो होतो की साधारण बॉम्बमुळे एवढा भयानक स्फोट कसा झाला हे माझ्या लक्षातच येत नव्हतं. केवळ गमतीमध्ये एक माणूस मृत्युमुखी पडला या विचारानं मी मनातनं कमालीचा हादरलो होतो. प्रेमसागरशी मी या विषयावर बोललो तेव्हा तो माझ्यावर भडकला. बॉम्बच्या शक्तीचा मला नीटसा अंदाज लावता आला नाही असं म्हणत तो माझ्यावर आरोप करायला लागला. निष्काळजीपणामुळे मी एक शक्तिशाली बॉम्ब बनवला आणि माझ्या चुकीमुळे भटनागर मारला गेला असा सुद्धा आरोप त्यांनी माझ्यावर केला. शेवटच्या क्षणी जर भटनागरनं कार मागितली नसती तर तो स्वतः त्या स्फोटात ठार झाला असता असं सुद्धा तो म्हणायला लागला. आणि त्यावेळी त्या भयंकर घटनेनं मी कमालीचा घाबरलो आणि म्हणून प्रेमसागरनी जेव्हा मला सांगितलं की मी अशा परिस्थितीत इथून पळून जाणं माझ्या हिताचं आहे, तेव्हा कसलाही विचार न करता मी मुंबईतनं पळालो आणि इथे येऊन राहिलो. पळून जाण्यात तुझं हित आहे असं प्रेमसागरनी सांगितलं? मी आश्चर्यानं विचारलं. माझ्या मनात आलं की असा मूर्खासारखा सल्ला प्रेमसागरने विनोदला दिलाच कसा? हो ना, तो म्हणाला झालेल्या प्रकारानं तू प्रचंड घाबरलायस, तुझ्यावर अजिबात ताबा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत पोलिसांनी अगदी रुटीन म्हणूनही तुला काही प्रश्न विचारले तर घाबरून तू सगळं काही पोलिसांना सांगून टाकशील. म्हणून पोलिसांच्या नजरेपासून मी 1-2 दिवस दूर राहिलो तर कोणाला माझी आठवण सुद्धा येणार नाही. त्यावेळी भीतीने मी एवढा गर्भगळीत झालो होतो की प्रेमसागरचं बोलणं मला पटलं आणि मी ताबडतोब त्याच्या सांगण्याप्रमाणे मुंबईतून पळून इथे आलो. आणि हे तर मला आत्ता तुमच्याकडनं कळतंय की पोलिसांनी माझ्या विरुद्ध बरेच पुरावे गोळा केले, ते मला खुनी समजतायत, माझ्या विरुद्ध त्यांनी पकड वॉरंट काढलंय. प्रेमसागरच्या सल्ल्याप्रमाणे वागून मी खरोखर फार मोठा मूर्खपणा केलाय. मी पळून यायला नको होतं. माझ्या अशा अचानक नाहीशा होण्यामुळे पोलिसांनी मला गुन्हेगार ठरवलं आणि त्यांच्या दृष्टीनं मी मर्डर सस्पेक्ट नंबर 1 झालो. आता खरं सांगायचं ना तर मला प्रेमसागरचाच संशय यायला लागलाय. अनेक शंका माझ्या डोक्यात निर्माण व्हायला लागल्यात. कोणत्या शंका? भटनागरचा मृत्यू झाला ना तेव्हापासून मी या गोष्टीवर 1000 वेळा विचार केलाय की मी बनवलेल्या त्या निरुपद्रवी बॉम्बमुळे एवढा प्रचंड स्फोट झाला कसा? तो साधारण असणारा बॉम्ब एवढा विध्वंसक कसा काय सिद्ध झाला? खरं तर असं व्हायला नको होतं. बॉम्ब बनवण्याचा मला 3 वर्षांचा अनुभव आहे. तरीही मग तुम्ही येईपर्यंत माझी अशी समजूत झाली होती की माझ्याच हातनं काहीतरी चूक झालेली असावी. ज्याला आम्ही मामूली साधारण बॉम्ब समजत होतो तो माझ्याच निष्काळजीपणामुळे एक शक्तिशाली बॉम्ब बनलेला असावा. पण आता मला वाटतंय की त्या बॉम्ब प्रकरणात नक्कीच प्रेमसागरनं काहीतरी गडबड केलेली असणार. ती कशी काय? मी त्याला सांगितलं होतं ना की नायट्रोग्लिसरीन हा अतिशय स्फोटक पदार्थ आहे. त्याच्या कमी जास्त मात्रेवर बॉम्बची शक्ती अवलंबून असते. मला वाटतंय मी कारमध्ये बॉम्ब फिट केल्यावर त्यांनीच त्यात आणखीन नायट्रोग्लिसरीन मिसळलेलं असावं. पण गेटवर उभ्या असलेल्या गोरख्यानं कुणालाही प्रेमसागरच्या कारजवळ जाताना पाहिलंच नाही ना. इतर कुणाला बघितलं नसेल, पण खुद्द प्रेमसागरच आपल्या कारजवळ जाणं त्याला इतकं स्वाभाविक वाटलं असेल की त्या गोष्टीची त्यांनी दखलच घेतली नसणार. प्रेमसागरच आपल्या कारमध्ये बॉम्ब ठेवेल अशी शंका गोरखाच काय इतर कोणाच्याही मनात येणं शक्य नाही ना. हे तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. माझ्या डोक्यात आता वेगळे विचार घोळायला लागले होते. विनोद म्हणतो तसं असेल तर प्रेमसागरनं अगदी प्री प्लॅन भटनागरचा खून केला असं म्हणायला हवं. मी गंभीर स्वरात म्हणालो. विनोद, याच भिवनं तू आणखीन थोडा विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल की प्रेमसागरनं जाणीवपूर्वक योजना आखून भटनागरचा खून केलाय.
आणि या योजनेत त्यांनी तुझा एक मदतनीस म्हणून नाही तर एक प्यादं म्हणून उपयोग करून घेतलाय. भटनागरच्या मृत्यूनंतर पोलिसांचं लक्ष तुझ्याकडे वेधलं जावं, संशयित म्हणून त्यांनी तुझ्याकडे बघावं, असा विचार सुरुवातीपासून त्याच्या डोक्यात होता. म्हणून तर त्यानं तुला पळून जायचा सल्ला दिला आणि तू सुद्धा मूर्खासारखा त्याचा सल्ला मानला. हो, त्यावेळी मी घाबरलो होतो खूप. कारण काही असू देत रे, फरारी होऊन तू स्वतः आपली मान फासात अडकवली आहेस. फरारी झाल्यानंतर प्रेमसागरनं बोकडिया साहेबांना हेच सांगितलं की कारमध्ये बॉम्ब ठेवायची संधी केवळ तुला होती. त्याच्या म्हणण्यानुसार स्फोट होण्यापूर्वी काही वेळ आधी तू त्याच्याकडे कार मागितली होतीस आणि ती घेऊन तो स्टुडिओच्या बाहेर गेला होतास. कारमध्ये बॉम्ब फिट करण्यासाठी तू त्याच्याकडे कार मागितली होतीस असं त्याचं म्हणणं आहे. विनोद काहीसा ताणलेल्या आवाजात म्हणाला, आता माझी ही खात्री पटत चालली आहे की प्रेमसागरनीच जाणून बुजून भटनागरचा खून केला आणि त्या खुनात मला गोवण्याचा त्याचा प्रयत्न चाललाय. म्हणूनच मी इथे आहे हे माहीत असून सुद्धा त्यांनी मला तिकडे घडणाऱ्या कुठल्याही घटनेची कसलीही कल्पना दिली नाही. माझ्या विरुद्ध एवढे सगळे पुरावे गोळा केले जात असतानाही तो गप्प राहिला. मला तर वाटतं पोलिसांना नेनावी फोन करून माधुरी माझी बहीण आहे हे सांगणारी व्यक्ती प्रेमसागरच असावी. मी जामनगरच्या दारुगोळा बनवणाऱ्या फॅक्टरीत कामाला होतो ही गोष्ट सुद्धा त्यांनीच पोलिसांना सांगितलेली असावी. पण प्रेमसागरला या सगळ्या गोष्टी कशा काय माहिती झाल्या? माधुरी माझी बहीण आहे ही गोष्ट त्याला कशी कळाली याची मला कल्पना नाही, पण दुसरी गोष्ट मीच त्याला सांगितली होती. म्हणून तर त्यांनी मला बॉम्ब बनवायला सांगितलं ना. एक आणखीन संशयास्पद गोष्ट त्यांनी मला सांगितली होती, पण त्यावेळी त्या गोष्टीचं महत्त्व माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. कोणती गोष्ट? कारमध्ये स्फोट झाल्यानंतर प्रेमसागर मला म्हणाला होता की कोणी मला विचारलं तर मी हेच सांगायचं की भटनागरनं स्वतःहून त्याच्याकडे कार मागितली होती आणि माझ्या समोर ती मागितली होती. पण आता मला वाटतंय की प्रेमसागरनं स्वतःच आपली कार जबरदस्तीनं भटनागरच्या गळ्यात मारलेली असावी. त्याचवेळी मला मेकॅनिकनं सांगितलेली गोष्ट आठवली की भटनागरची गाडी बिघडलेली नव्हती, तर ती जाणून बुजून बिघडवण्यात आली होती. कोणीतरी मोठमोठे खिळे घुसवून कारचं चाक पंक्चर केलं होतं. हे काम नक्कीच प्रेमसागरचं असावं, कारण आपली कार नसल्यामुळे तर भटनागर कोणाकडे तरी कार मागणार होता ना. आणि प्रेमसागरची देखणी विदेशी कार चालवण्याचा मोह कोणालाही आवरता येण्यासारखा नव्हता. प्रेमसागरनी उदारपणाचा आवाणून भटनागरला आपली कार घेऊन जा असं सांगितलं असावं आणि भटनागरनं लगेच ते मान्य केलं असणार. माधुरी मध्येच म्हणाली, पण एका गोष्टीचा तुम्ही विचारच नाही करत आहात. प्रेमसागरनी एवढ्या योजनाबद्ध रीतीने भटनागरचा खून का केला? त्या खुनामागे काहीतरी उद्देश असायला हवा ना. प्रेमसागरकडे तसा उद्देश होता माधुरीजी. कोणता? मग मी त्या दोघांनाही रूपा माथुरची सगळी केस सांगितली आणि पुढे म्हणालो की भटनागर प्रेमसागरला रूपा माथुरशी लग्न करायला भाग पाडू शकत होता. जर आज रूपा माथुर जिवंत असती तर कदाचित प्रेमसागरनं भटनागरचा खून रूपा माथुरपासून आपली सुटका करून घेण्यासाठी केला असं म्हणता आलं असतं, कारण भटनागर प्रेमसागरला रूपा माथुरशी लग्न करायला भाग पाडू शकत होता. पण एकटी रूपा माथुर ते करायला असमर्थ होती. आता प्रश्न हा आहे की रूपा माथुर मेल्यानंतर सुद्धा प्रेमसागरने भटनागरचा खून का केला? कारण मी त्याचा अत्यंत द्वेष करत होतो. मी एकदम दचकून मान वळवून दरवाजाकडे बघितलं तर दारात प्रेमसागर उभा होता. त्याच्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते त्याने आम्हा तिघांवर रोखलं होतं. विनोद भयभीत नजरेनं एकदा प्रेमसागरकडे आणि एकदा रिव्हॉल्वरकडे बघत होता. त्याचं रिव्हॉल्वर अजूनही त्याच्या हातातल्या मांडीवर पडलं होतं, पण ते उचलायची हिंमत काही त्याला होत नव्हती. माधुरीची अवस्था फार वाईट झाली होती. प्रेमसागरला समोर बघताच, विशेषतः त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर बघून तिचं सगळं शरीर हिवता भरल्यासारखं थरथरायला लागलं. ती कुठल्याही क्षणी किंचाळेल, बेशुद्ध पडेल असं वाटायला लागलं. प्रेमसागर पुन्हा विषारी स्वरात म्हणाला, मी त्याचा द्वेष करत होतो. तो एकच माणूस असा होता की ज्यांनी माझ्या मनात पराभवाचं शल्य निर्माण केलं होतं. रूपा माथुरची बाजू घेऊन त्यांनी मला खरोखर अडचणीत आणलं होतं.
म्हणूनच भटनागरचा खून करण्याची संधी समोर येताच मी स्वतःला त्यापासून रोखू शकलो नाही. अरे तू इथे कधीपासून आहेस? मी त्याला विचारलं. मी तुमच्या दोघांच्या मागावर होतो. तुम्ही इथे आल्यानंतर तुमच्या पाठोपाठ साधारण 5-1 मिनिटाने मी आत आलो आणि तेव्हापासून तुमचं सगळं बोलणं ऐकत मी उभा आहे. सगळं ऐकलंस? ऐकण्यासारखं होतं ते सगळं काही ऐकलंय. तू खरोखर एक हुशार माणूस आहेस. तुझ्या बुद्धिमत्तेचं मला कौतुक वाटतंय. जर तू यात नाक खुपसलं नसतं तर विनोदला पूर्णपणे मूर्ख बनवण्यात मी यशस्वी झालो असतो. आणखीन एखाद दिवस वाट बघून मी पुन्हा एकदा पोलिसांना निनावी फोन केला असता आणि विनोद कुठे लपून बसलाय ते सांगितलं असतं. आणि मग भटनागरच्या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली असती. कारमध्ये आपणच बॉम्ब ठेवला होता ही गोष्ट त्यांनी कधीही नाकारली नसती आणि बॉम्ब बनवण्यात आपलीच काहीतरी चूक झाली आहे असं तो समजत राहिला असता. अरे मी तेवढा मूर्ख नाही आहे. तू अत्यंत मूर्ख आहेस, मठ्ठ प्राणी आहेस तू. केवळ विक्रमकडनं 2-4 गोष्टी तू आत्ता ऐकल्या आहेस त्यामुळे स्वतःला फार हुशार वगैरे समजायला लागलायस. अरे मी सगळ्या जगाला ओरडून सांगितलं असतं की तुझ्या खुनाचा प्रयत्न हा एक पब्लिसिटी स्टंट होता. काही फायदा झाला नसता त्याचा. तुझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवला नसताच. तू म्हणतोस रे तो पब्लिसिटी स्टंट होता आणि मी म्हणतो तो पब्लिसिटी स्टंट नव्हता. आणि तुझ्या तुलनेत लोकांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला असता. आणि समज तो पब्लिसिटी स्टंट होता हे जरी पोलिसांनी मान्य केलं असतं तरी भटनागरच्या खुनाच्या आरोपातून तू सुटू शकला नसतास, कारण तो बॉम्ब तू बनवला होतास, कारमध्ये तू फिट केला होता. अरे पण तो बॉम्ब एवढा शक्तिशाली नव्हता. तो किती शक्तिशाली होता हे कोणाला कसं समजणार? घाबरू नकोस. मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करणार नाही. विनोदच्या चेहऱ्यावर सुटकेचे भाव उमटले, पण त्याचा हा आनंद अल्पकाळ टिकला, कारण प्रेमसागर विलक्षण थंड स्वरात म्हणला, कारण मीच तुला आत्ता इथे गोळी घालणार आहे. तुझ्याबरोबर तुझ्या या बहिणीला आणि रिपोर्टरला मारावं लागणार आहे. पण त्याला इलाज नाही. त्यांनाही तुझ्याप्रमाणे नको इतकी माहिती झाली आहे. खन्ना आणखीन 6 महिने तरी भारतात परतणार नाही. तोपर्यंत तुम्हा तिघांचे मृतदेह इथेच पडतील कुजत. आजूबाजूला बंगले नाहीत त्यामुळे तुमच्या प्रेताची दुर्गंधी कोणाला येणार नाही. माधुरी आपल्या भावाबरोबर फरारी झाली असं सगळेजण समजतील आणि या रिपोर्टर महाशयांचं नाहीसं होणं लोकांच्या लक्षात आलं तरी तो कुठे गेला हे कोणाला माहीतच नाहीये. तू तू माझा खून करणार तू? विनोद प्रेमसागरकडे बघत अविश्वासानं म्हणाला. प्रेमसागरच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटलं. त्याचा रिव्हॉल्वर धरलेला हात ताणला गेला आणि एकाएकी विनोद प्रेमसागरच्या मागे बघत ओरडला, पकडा. नेहमीचीच जुनी ट्रिक. पण प्रेमसागर त्या युक्तीला फासला. काहीसं गडबडून जात त्यांनी मागे वळून बघितलं आणि तेवढा वेळ विनोदला पुरेसा होता. त्यांनी आपल्या मांडीवरचं रिव्हॉल्वर उचललं आणि प्रेमसागरच्या दिशेनं गोळी झाडली, पण नेम चुकला. गोळी प्रेमसागरच्या कानाजवळून सणसणत जात दाराच्या चौकटीवर आपटली. त्याचवेळी प्रेमसागरनं फायर केला. गोळी विनोदच्या खांद्यावर आपटली. त्याच्या हातातून रिव्हॉल्वर निसटलं आणि स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात तो खुर्चीसकट खाली आपटला. पण खाली पडल्यामुळेच प्रेमसागरनं झाडलेल्या दुसऱ्या गोळीपासून तो वाचला होता. गोळी त्याच्या केसाला स्पर्शत मागच्या भिंतीवर जाऊन आपटली. मग अचानक आणखीन एक फायर झाला. प्रेमसागरच्या हातातलं रिव्हॉल्वर दूर उडालं आणि आपला दंड धरत तो खाली बसला. वेदनेनं त्याचा चेहरा वेडावाकडा झाला होता. मी दाराकडे बघितलं तर दारात एक सब इन्स्पेक्टर उभा होता. त्याच्या हातात रिव्हॉल्वर होतं आणि ते त्यांनी प्रेमसागरवर रोखलेलं होतं. सब इन्स्पेक्टरच्या शेजारी एक साध्या वेशातला माणूस उभा होता आणि त्या दोघांच्या मागे आणखीन 3-4 हत्यारबंद पोलीस उभे होते. मी सुटकेचा निश्वास टाकत उठून उभा राहिलो. अगदी हिंदी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे शेवटच्या क्षणी पोलिसांनी एंट्री घेतली होती आणि हा योगायोग खरंच खूप मजेशीर होता. आम्ही सुरुवातीपासून प्रेमसागरच्या मागावर होतो. पोलीस नेमक्या क्षणी कसे आले या माझ्या शंकेला उत्तर देताना सब इन्स्पेक्टर बरोबर आलेला साध्या वेशातला पोलीस म्हणाला,
रूपा माथुरचा मृत्यू होण्यापूर्वी भटनागरनी पोलिसांशी संपर्क साधला होता आणि सगळी हकीकत त्यांनी पोलिसांच्या कानावर घातलेली होती. पण त्यावेळी प्रेमसागर विरुद्ध आमच्याकडे कसलाही ठोस पुरावा नसल्यामुळे केवळ भटनागरच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही त्याच्याविरुद्ध कुठलीही ॲक्शन घेऊ शकत नव्हतो. रूपा माथुरच्या मृत्यूनंतर भटनागर पुन्हा पोलिसांना भेटला होता आणि रूपा माथुरनं आत्महत्या केलेली नसून तिचा खून झालेला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली होती. पण पोस्टमॉर्टेमच्या रिपोर्टनुसार रूपा माथुरचा मृत्यू झोपेच्या गोळ्या खाऊन झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे आम्हाला ही सरळ सरळ आत्महत्येची केस वाटत होती. पण तरीसुद्धा प्रेमसागरवरचा आमचा संशय आम्ही एकदम निकालात काढलेला नव्हता. परंतु तो बडा माणूस, त्यामुळे त्याच्यावर हात टाकणं किंवा चौकशीसाठी त्याला ताब्यात घेणं याची हिंमत नाही केली आम्ही. पण आम्ही त्याच्यावर गुप्तपणे नजर ठेवत होतो. कदाचित त्यातूनच आमच्या हाताला काहीतरी सूत्र लागेल अशी आम्हाला आशा वाटत होती. भटनागरचा खून झाल्यावर त्या प्रकरणात प्रेमसागरचाच हात असावा असा पुन्हा एकदा आम्हाला संशय आला होता. तसं बघता विनोद विरुद्ध आमच्याकडे जास्त पुरावे होते, तरीही प्रेमसागरला आम्ही एकदम संशयितांच्या यादीतनं मुक्त नाही केलं. त्याच्यावर आम्ही गुप्तपणे पाळत ठेवतच होतो आणि म्हणूनच प्रेमसागरचा पाठलाग करत मी खंडाळ्याच्या त्या बंगल्यापर्यंत आलो. प्रेमसागरला हातात रिव्हॉल्वर घेऊन आत शिरताना बघून काहीतरी गडबड उडणार हे माझ्या लक्षात आलं. पण त्यावेळी माझ्याकडे कुठलंही हत्यार नव्हतं, म्हणून मी लगेच स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि सब इन्स्पेक्टर आणि पोलिसांना घेऊन परत आलो. तुमचं दैव बलवत्तर म्हणून मी अगदी वेळेवर परत आलो, नाहीतर त्याचं म्हणणं खरं होतं. पोलीस जर वेळेवर आले नसते तर सुप्रसिद्ध रिपोर्टर विक्रम राजे, सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी आणि सुप्रसिद्ध अभिनेता प्रेमसागरचा सेक्रेटरी विनोद अशी तीनही सुप्रसिद्ध माणसं या जगाला पोरकं करून गेली असती. जगाला पोरकं होण्यापासून वाचवण्याचं सगळं श्रेय मी त्या पोलिसाला देऊन टाकलं. प्रेमसागरला खुनाच्या आरोपावरनं अटक करण्यात आली. त्याच्यावर रीतसर खटला भरण्यात आला. प्रेमसागर तसा काही निर्ढावलेला गुन्हेगार नव्हता, म्हणून पोलिसांनी थोडंसं टॉर्चर करताच त्यांनी फटाफटा आपले सगळे अपराध मान्य करून टाकले. विनोदनं कारमध्ये ठेवलेल्या त्या बॉम्बमध्ये नायट्रोग्लिसरीनचा परिणाम आपणच वाढवलं आणि तो शक्तिशाली बनवला हे त्यांनी मान्य करून टाकलं. तसंच विनोद माधुरीचा भाऊ आहे आणि मुंबईत येण्यापूर्वी तो जामनगरच्या दारुगोळा फॅक्टरीत कामाला होता ही गोष्टही आपणच पोलिसांना निनावी फोन करून कळवली हे सुद्धा त्यांनी मान्य केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूपा माथुरला झोपेच्या गोळ्या खायला घालून आपणच तिचा खून केला हे सुद्धा त्यांनी कबूल केलं. रूपा माथुरला एवढ्या मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्या खायला घालण्यात तो कसा काय यशस्वी झाला? या पोलिसांच्या प्रश्नावर प्रेमसागरनं सांगितलं की रूपा माथुरच्या मृत्यूपूर्वी भटनागर तिला भेटून गेल्यानंतर तो गुप्तपणे तिला जाऊन भेटला. तिच्याशी लग्न करायची त्यांनी तयारी दाखवली, पण त्यासाठी तिने गर्भपात करून घेणं आवश्यक आहे अशी अट त्यांनी घातली. कारण रूपा माथुर 4 महिन्यांची गर्भवती होती. लग्नानंतर 5च महिन्यांनी तिला मूल झालं तर आपल्या दोघांचीही बदनामी होईल असं त्यांनी तिला समजावून सांगितलं आणि रूपा माथुरला त्याचं म्हणणं पटलं. तो आपल्याशी लग्न करायला तयार आहे या एकाच विचारानं ती हुरळून गेली. प्रेमसागरनं जातानाच आपल्याबरोबर झोपेच्या गोळ्यांची बाटली नेली होती. आपल्या डॉक्टर मित्राकडनं आपण या गर्भपातावरच्या गोळ्या आणल्या आहेत, कसलाही त्रास न होता ती या अडचणीतनं मोकळी होईल असं त्यांनी तिला सांगितलं. रूपा माथुरनं पुन्हा एकदा त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यांनी दिलेल्या सगळ्या गोळ्या तिने खाल्ल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. प्रेमसागरनं आपल्या अपराधांच्या दिलेल्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी त्याच्यावर खटला भरला. हा खटला बराच काळ चालला. प्रेमसागरनं आपल्या बचावासाठी मुंबईतला नामांकित वकील दिला होता, पाण्यासारखा पैसा खर्च केला होता, लाखो रुपयांची बर्बादी केली होती, पण प्रेमसागरला निर्दोष मुक्त करण्यात त्याच्या वकिलाला यश आलं नाही. प्रेमसागरला होणारी फाशीची शिक्षा मात्र त्यांनी टाळली. प्रेमसागरला कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचा वकील हे सिद्ध करण्यात यशस्वी झाला होता की प्रेमसागर जेव्हा अशा अडचणीच्या प्रसंगात सापडत होता तेव्हा त्याचा मेंदूवरचा ताबा नष्ट होत होता. अशा वेळी आपण काय करतो याचं त्याला भान राहत नव्हतं. रूपा माथुर आणि भटनागर या दोघांचे त्यांनी केलेले खून आणि विनोद, माधुरी आणि माझ्या खुनाचा त्यांनी केलेला प्रयत्न हे त्याच्या अशा भानरहित अवस्थेत त्याच्या हातून घडलेले प्रकार आहेत.
प्रेमसागरच्या दृष्टीनं दुसरा एक चांगला प्लस पॉईंट म्हणजे कोर्टासमोर त्यांनी आपले सगळे अपराध निमूटपणे कबूल करून टाकले होते. साहजिकच कोर्टाची थोडीफार सहानुभूती मिळून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. विनोदला इतर आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं, मात्र बॉम्ब बनवण्याच्या आरोपाखाली त्याला 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. केस चालू असताना बोकाडिया साहेबांनी केलेल्या स्पेशल अपीलवर विचार होऊन कोर्टानं प्रेमसागरला पोलीस संरक्षणात शूटिंग करायला परवानगी दिली होती आणि प्रेमसागरनेही कसलाही विरोध न करता आज का आदमीमधलं आपलं उरलेलं काम पूर्ण केलेलं होतं. जाता जाता प्रेमसागरनं हे आणखीन एक चांगलं काम केलं होतं, कारण त्यांनी जर नकार दिला असता तर कोर्टही त्याच्यावर जबरदस्ती करू शकलं नसतं आणि बोकाडिया साहेबांच्या अपिलाचा काही उपयोग झाला नसता. त्यांचे 1.5 कोटी पाण्यात गेल्यात जमा झाले असते. प्रेमसागरची ही केस भारतभर गाजली होती. त्यामुळे बोकाडिया साहेबांनी एकही पैसा खर्च न करता आज का आदमीची रिलीज होण्यापूर्वी तुफान पब्लिसिटी झालेली होती. बोकाडिया साहेब सांगतील ती किंमत देऊन वितरकांनी आज का आदमीचे हक्क विकत घेतले होते. हा चित्रपट तुफान धंदा करणार हे त्याचवेळी स्पष्ट झालं होतं. बोकाडिया साहेब माझ्यावर जाम खुश झाले होते, म्हणूनच माझ्या 1-2 विनंत्या त्यांनी कसलेही आडेवेडे न घेता मान्य करून टाकल्या. आज का आदमीच्या प्रीमियर शोचं आणि त्यानंतर होणाऱ्या पार्टीचं बोकाडिया साहेबांनी मला आवर्जून आमंत्रण दिलं होतं. पुन्हा पुन्हा यायचा आग्रह केला होता, पण मी काही गेलो नव्हतो, कारण जायची इच्छाच नव्हती. दुसऱ्या दिवशी अचानक मला माधुरीचा फोन आला. विक्रम, काल बोकाडिया साहेबांनी पार्टीत आपल्या नव्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली. माधुरी उसळत्या उत्साहानं आणि आनंदित स्वरात म्हणाली, अरे, आणि त्यांनी त्यामध्ये ना कमलबरोबर मला घेतलंय हिरोईन म्हणून. खरं का काय? मी आश्चर्य वाटल्यासारखं दाखवत म्हणालो. अभिनंदन अभिनंदन. थँक्स. मी तर स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती की पुन्हा माझं नशीब असं. खरंच सांगते, बोकाडिया साहेब खरोखर रॉयल माणूस आहेत. खरंय खरंय. तुम्हाला ही बातमी सांगावी म्हणून फोन केला होता. अच्छा, बाय, असं म्हणत तिने फोन बंद केला. बोकाडिया साहेबांनी मला दिलेला एक शब्द पाळलेला होता आणि भटनागरच्या पत्नीला 1,00,000 रुपये देण्याचा दुसरा शब्दही ते पाळतील याची मला खात्री होती. मी समाधानानं रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. विल्सचं पाकिट काढण्यासाठी खिशात हात घातला. दुसऱ्याला आनंद देता देता मलाही माझा आनंद शोधायला हवाच होता ना. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता सुरेश वैद्य लिखित पुन्हा एकदा ही कादंबरी आज इथे संपली. सगळ्या केसचा निकाल लागलेला आहे. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. पुन्हा एकदा भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.